कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। धडधडत्या काळजाची हो आज वाढली मुजोरी, मी लाख रोखले तरीही मन करते हे फितुरी। तुझा हात हातात पडला अन शब्द अधरात अडला, पण सूर तरीही होत बोल का आज तुला हा भिडला। हा जीव तुझ्यावर जडला, हा जीव तुझ्यावर जडला, हा जीव तुझ्यावर जडला, हा जीव तुझ्यावर जडला। श्वास सारे आज धीर बांधून आले, रेशीम वीण तुझ्याशी सांधून गेले, सीमा याच साऱ्या लांघून आले, आहे रे प्रेम तुझ्यावर सांगून गेले। चोरबुरट्या नजरेची आज तुटली लगोरी, मी लाख रोखले तरीही मन करते हे फितुरी। तुझा हात हातात पडला अन शब्द अधरात अडला, पण सूर तरीही होत बोल का आज तुला हा भिडला। हा जीव तुझ्यावर जडला, हा जीव तुझ्यावर जडला। तारा वजे घराण्याबद्दल ऐकून होतो तू, पण आज प्रत्यक्ष बघितला। वाह क्या बात आहे, तुमच्या आवाजात स्वर्गीय सुख आहे। खरंय, हा आवाज स्वर्गीय सुख देतो हे अगदी खरंय, ह्यात शंका घेण्यासारखं काही नाही। पण मी काय म्हणतो, ह्या इतक्या सुंदर स्वर्गीय आवाजाला तंत्राची जोड कशाला, नाही का? जगन्नाथजी इथं काय करतात? पण जगन्नाथजी, तुम्ही काय म्हणाला ते आम्हाला समजलं नाही। तारा, हेच गाणं तू माईक शिवाय आम्हाला गाऊन दाखवतो? नाही म्हणजे आम्हाला तुझ्या नैसर्गिक आवाजाचा आनंद घेता येईल ना, बाकी काही नाही। जगन्नाथजी काय करतायत? ते तारा मॅडमना माईक शिवाय गायला काय सांगतायत? तेवढा तो माईक ऑफ करता का प्लीज? तारा कमॉन, तारा 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 तारा। अगं तारा, मी तुझी गंमत करत होतो। तुझा आवाज खरंच स्वर्गीय सुख देतो, त्याच्यावर शंका घेणं इतका मी तरी मोठा नाही, त्यामुळे तू बसू शकतेस। काय
भैरवी वजे, तुला काय वाटलं एवढ्या सहजासहजी तुझं पितळ उघडं पाडेन मी? थोडं खेळूया आता. जो त्रास तू मला दिलायस त्याची किमान जाणीव तरी तुला करून द्यायला हवीच की नाही? आणि ती मी नक्की देणार. तयार राहा भैरवी वजे. वा 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 वा. खऱ्या अर्थाने या स्वरयज्ञात सुमधूर स्वरांची आहुती व्हायला गेली. स्वरयज्ञ पुणे या स्पर्धेची प्राथमिक फेरी जोरदार पद्धतीने सादर झालेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्व स्पर्धा उत्तम होते, पण या सर्वोत्तम स्पर्धकातून आणि आपल्या विभागातून केवळ आणि यातून फक्त 3 स्पर्धक पुढच्या राऊंडसाठी निवडले गेलेले आहेत. मी आपल्या जजेसना विनंती करतो की त्यांनी निकाल देण्यासाठी रंगमंचावर यायचं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सगळ्या स्पर्धकांचं खूप खूप कौतुक. तुमचा फार वेळ घेणार नाही, कारण प्रत्येक स्पर्धकाला निकालाची आतुरता आहेच. फक्त एवढंच सांगतो की आयुष्य असो किंवा स्पर्धा, प्रामाणिक प्रयत्नांनीच ते जिंकता येतं. आणि पुढे जाण्यास तोच योग्य असतो जो त्या ठिकाणी पोचण्यास पात्र असतो. तर अशाच 3 योग्य स्पर्धकांची नावं आम्ही आता जाहीर करणार आहोत. तर ती नावं अशी आहेत. तर जगन्नाथजी आहेत म्हणजे हे तर माझं नाव घेणारच नाही. असं का बोलतेस तू? तारा, तू कमाल गेलीस. आणि ते इकडे जज म्हणून आले, ते का चुकीचं डिसिजन देतील? चुके. पहिलं नाव आहे ईशा जाधव. दुसरा स्पर्धक आहे अमेय कुलकर्णी. आणि तिसरा स्पर्धक आहे अम्मा. तारा वजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.